आंबे आना चाहिए यार, तुमको भी लेता मैं, मेरी जागा ठेव सर को अलीकडे माईक माईक किशोर दोन्हीकडे मी फोकस झाला बोलताना नाही ते एकीकडेच होत कोणाला लई अडचण होत असेल तर पुढे येऊन बसा पोरांनो, पाठीमाग उभं राहायचं. बस बस सोन्या बस तिला काय थोडं साईडला काय झालं कोणाला का सगळ्यांना बोलवा बोलो बोलो कोणाला टेन्शन नाही काम पैसे देणार टेन्शन नाही ना कोण बोलबोल साहेब आले का साहेबांना रस्त्यापर्यंत घेऊन जाऊ, साहेबांना रस्त्यापर्यंत थोडेफार आणि व्हिडिओ साहेबांना बी आईच्या आजाराचं बाथरूम दाखवून घेऊ. नाही काम न करता पैसे उचलले ते आधी दाखवू, ते बी आधी दाखवू. साहेब हा व्हिडिओ साहेब वाजे कोण येणार आहे का फेसबुकचं बघा, फेसबुकचं बघा एकदा चेक कर थोडं मोठं. कोण येणार आहे सुशांत डेप्युटी डेप्युटी साहेबाला मध्ये आपलं सुरू करा, काय अडचण नाही. मला फोन करतो मी, आवाज येत नाही. बोलत होता डेप्युटी इंजिनियर मात्रे पूर्ण काम तुला एकामेकांमध्ये बोलू नका. क्वालिटी समजली, क्वालिटी कचरा कोंडी मोडली 2.5 लाखाची नको. अजून कोण राहिले ठीक आहे सर, काय करतो मी 10 मिनिटात तुम्हाला फोन करतो. मी थोडं टेन्शन लागलं होतं, मी करतो त्याला येणार तुम्हाला साहेबांच्या सोबत आहेत तुम्ही? साहेब पण साहेब आहेत ना, या मग पुढे या. त्या स्वागत आहे आपलं. ते कोणतरी ते लिंबू सरबत सांगा रे राहुल साहेबांना सांगा. सांगा 50-100 ग्लास तुम्ही सहन करा थोडं, कारण आमचं ग्रामपंचायत कार्यालय मारे. पुढच्या वेळेस जेव्हा हे भ्रष्टाचार बंद करतील तेव्हा आपण मोठं 5 कोटी
जैन साहेब, रविदास साबळे पाटील, मी तुम्हाला कालही फोन केला होता. कालपासून मी या साहेबांना प्रत्येक प्रश्न विचारतोय. आजपर्यंत मला एकही उत्तर भेटलं एकही उत्तर भेटलं नाही. ग्रामपंचायतचे तुमच्या ऑनलाईन ऍपवरती जेव्हा आम्ही कामं बघितली, त्या कामांमध्ये एक गोष्ट लक्षात आली, एकाच ठिकाणचे फोटो वापरून पैसे उचलले गेले. यांनी लेटेस्ट काम सांगतो तुम्हाला छोटस फक्त. यांनी पेवर ब्लॉक टाकले 10 ब्रास. किती ब्रास टाकलेत? 10 ब्रास. त्याचं बिल उचललं यांनी 1,66,000 रुपये पेवर ब्लॉकचं, आणि त्याला मजुरी एक्स्ट्राची 17 ते 18,000 रुपये उचलली आहे. मला सांगा, माझ्या घरी मी पेवर ब्लॉक टाकले, ब्रासचा रेट आहे मजुरी सहित 4,100 रुपये. मग यांनी कोणत्या कंपनीकडून, कोणत्या इंटरनॅशनल, की त्याला जीएसटी लागला, त्याला अजून काय लागलं, ते सगळं आम्हाला सांगावं. त्याचसोबत या गावामध्ये आता हे सिमेंटच्या रस्त्याचं काम चालू आहे. सिमेंटचा रस्ता, पहिला रस्ता झालेला असताना, त्याच्यावरती किती वर्षानंतर रस्ता करता येतो? किती वर्षानंतर रस्ता करता येतो? 2.5 ते 3 वर्षापूर्वी रस्ता झाला होता. त्याच्यावरतीच परत एकदा तुम्ही डीपीआर काढून मंजुरी कसं काय दिली? त्याच 5 वर्षात 5 वर्ष झालेलं नाहीये त्याला. पहिल्या उपसरपंचाच्या कार्यकाळामध्ये ते झालेलं आहे. मग त्याच्यावरती डबल रस्ता झाला. बरं, रस्ता करत असताना 2 इंचाचा रस्ता केला. किती? यांनी आता या 5-6 महिन्यामध्ये गावाच्या पाणी पुरवठा विहिरीवरती सोलार बसवलेत, बरोबर. पण आम्हाला असं निदर्शनास आलं की 2023-24च्या वार्षिक ह्याच्या अहवालामध्ये पण सोलार बसवलेलं दाखवलं गेलंय. तेव्हा पण पैसे उचललेत आणि आता पण पैसे उचललेत. गावामध्ये सोलारच्या नावाखाली 10-10 लाख रुपये उचललेत. परंतु गावामध्ये तुम्ही सगळीकडे फिरून बघितलं तर तुम्हाला कुठंच लाईट दिसणार नाही. आम्ही जेव्हा उपसरपंचाला विचारलं तेव्हा उपसरपंचांनी आम्हाला बोललं की मोकार बोलू नका, म्हणजे आम्ही ही सगळी जमलेली जनता ही मोकार, आणि हे फक्त हुशार झाले. आज रोजी तुमच्या समक्ष बघा, तिंत्रज गावच्या जे प्रभारी आहेत, जी बॉडी आहे ती उपस्थित आहे का? कारण की सरकारने आदेश काढून जे पहिले सरपंच, उपसरपंच आणि सदस्य होते त्यांनाच प्रभारी म्हणून नियुक्त केलेलं आहे. ते इथं असायला पाहिजे. आम्ही काल ग्रामसभेची मागणी केली. बरं, ग्रामसभा शक्य नाहीये तर तातडीची सभा पण मागणी केली, तर आम्हाला स्पष्ट सांगितलं गेलं की ग्रामसभा लागत नाही, काय करायचंय ते करा. आमच्याकडे व्हॉट्सअप येत. यांनी तिंत्रज गावाच्या शाळेमध्ये पेवर ब्लॉक टाकलेले, तुम्ही त्याचं मोजमाप करा, 6 लाख रुपये उचलले. किती? ते काम हार्डली 15 ब्रास बी भरणार नाही. तिथं 2 सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर त्याचे 48,000 रुपये उचलले. माझ्या ऑफिसला 7 कॅमेरे तर 21,000 रुपये लेखी असेल तर आपण त्या प्रत्येक मुद्द्याचं आपण माझ्याकडे सगळं आम्ही आणलंय, सगळं आणलंय सर. तुम्हाला फक्त सांगायचंय. यांनी तुम्हाला एक सांगतो, यांनी गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर बसवला. ते फिल्टर बसवल्यानंतर त्या फिल्टरसाठी 2,52,100 रुपयाचा खर्च केला बसवण्यासाठी 2021-22 ला. त्यासोबत इन्व्हर्टर घेतलं. साहेब, एका बल्बाचं इन्व्हर्टर आहे किती? जे 2,000 रुपयाला येतं, त्याचे 50,000 रुपये उचलले. मग त्याच याच्यासाठी, त्याच फिल्टरसाठी 94,000 खर्च. हा, फिल्टर दुरुस्तीसाठी 24-25 मध्ये 95,445 रुपये काढले. त्याच फिल्टरला दुरुस्तीसाठी. त्याला चिलर बसवायला 1,12,824 रुपये काढले. चिलर बसवायला. आमच्या गावामध्ये ऐका, आमच्या गावामध्ये घनकचरा व्यवस्थापन कुठंच नाहीये, पण प्रत्येक वेळेस लाखांवरती पैसे काढले गेले. हा माणूस आहे, कुणी बोलायचं नाही, पण तुम्ही दाखवतोय, हा माणूस आहे, याचं शेत आहे इथं. अख्ख्या वस्तीचा कचरा ह्या शेतकऱ्याच्या शेतात जातोय. परेशान आहे बिचारा, पोट तिडकीने बोलतोय, पण कोणी लक्ष दिलं नाही. या गावात बसलेल्या, इथं उभा असलेल्या प्रत्येक माणसाला. माझं नाव दीपक नारायण डवळे. बघायचा ऑलरेडी पुराव्यासकट दीपक थांबतो आता. पुढं थांब.
घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली कोणते घंटा गाडी घेतली म्हणून रेकॉर्ड आहे आणि घंटा गाडी गावामध्ये नाहीये. त्यांचाच घंटा घ्या. सर आता हे बघा 76,000. हे बघा साहेब इकडे बघा जरा तुम्ही, एक मिनिट बघा. हे गावात इथं बांधलेलं हे बाथरूम आहे. किती किंमत त्याला आहे, सर? 75,000 रुपये घातले. काय त्या बाथरूमला? मागच्या 2-3 वर्षामध्ये 20 लाख रुपयाचं सिमेंट, खडी आणि वाळू आणली फक्त. ती कुठे घातली मला माहित विटा आणल्या नाहीये. 10,000 रुपयाच्या विटा आणल्या आणि 20 लाखाचं सिमेंट, खडी आणि वाळू. एका दिवसामध्ये एकाच अमाऊंटचे 21 वेळा पैसे उचलले गेले. कशाच्या नावाखाली? कचरा कुंडीच्या नावाखाली. त्या बकेटासाठी. त्या बकेटची किंमत मला सांगा तुम्ही किती असेल. एमआरपी एखाद्या कॅनॉनच्या प्रिंटरची एमआरपी वरती जरी घेतलं तरी बी ह्यांनी दिलेले पैसे कुठंच मॅच होत नाही. आणि याच्यामध्ये हे 10च महिने झालं. याच्यामध्ये सगळ्यात जास्त घोटाळा ह्या भोरे एससी या मॅडमनी केलेला आहे. सगळ्यात जास्त यांनी तर आतापर्यंत केलेला आहेच, पण यांच्यापेक्षा जास्त त्या श्रीमती भोरे एससी जास्त हे दोषी. आमच्या गावामध्ये कुठंच गटार नाहीये, कुठंच. पण त्याच्या नाले सफाईसाठी यांनी बार 50,000, 20,000, 27,000, 28,000 अशा प्रकारे पैसे उचलले. गटार तुम्हाला कुठंच दिसणार नाही. गटार कुठंच दिसणार नाही. त्याच्या सफाईसाठी पैसे उचलले गेले. पाच बाय 5 रूम आहे आणि 2,71,000 रुपये आता उभं एक रूम छोटी. बांधायला 2,51,000 रुपये घातले. 71,000 स्विच रूम स्विच रूम आणि स्मशानभूमीला कलर एकीकडे. आणि स्मशानभूमी आता आमच्या गावामध्ये माणसं मेल्यावर त्यांना जाळायला सुविधा केल्या गेली. आम्हाला वाटलं एसीपीसी बसवतील, कारण की असं तर सुविधा नाहीये, मेल्यावर तरी सुविधा भेटेल. मग यांनी स्मशानभूमी बांधली. तुम्ही ज्या बाजूने बघताल तिकडच प्लास्टर केलं आणि तिकडच कलर केला. तुम्ही फक्त आल्या बघणार ना, तेवढ्याच बाजूने. बाकी दोन साईडने कलरही केला नाही, प्लास्टरही केलं नाही. त्या स्मशानभूमीला जायला रस्ता नाही. या पोराने त्याच्या आजी वारल्यानंतर स्वतःच्या पदर पैशाने रस्ता केला. दलित वस्ती सुधार नावाच्या नावाखाली आतापर्यंत रस्ते केले. एकही रस्ता तुम्ही मला दाखवला तर मी तुमच्या टांगा खालून जाणार. त्याची टिकाऊ क्षमता, बरं तुम्ही रस्ते करा मान्य, विकास करा मान्य, पण त्याची टिकवण क्षमता तर आम्हाला सांगा. म्हणजे देशाचा पैसा आहे, सामान्य माणसाचा पैसा आहे म्हणून कसाही उडवणार. पाणी पुरवठ्याच्या फक्त पाणी पुरवठ्यासाठी नावाने, पाणी पुरवठा नावाने 2-2, 3-3 लाखाची बिलं उचलल्या गेली. मोटरा बसवण्यासाठी एकाच ठिकाणी सोलर बसवण्यासाठी 2 वर्षामध्ये सोलर बसवायची गरज लागते का? सोलरची ही किती आहे टिकवण क्षमता? सोलर किती वर्ष टिकतं? गावामध्ये सोलर बसवलं म्हणून बिलं उचललेत. गावात कुठेच सोलर लावलेले प्लेटा नाहीयेत, बल्ब नाहीयेत ना सुविधा आहे कोणती. हा रस्ता चालू आहे. या रस्त्यावाल्यांनी ग्रामपंचायतच्या सगळ्या पाईपलाईनी खोदून काढल्या. याचं सेपरेट टेंडर झालंय कुणाचं, यांचं, की जर पाईपलाईनी तुटल्या तर त्या डबल भरून देत. अजूनपर्यंत त्याच्यावर कोणीच काही केलं नाही. त्या गावाचा वरचा हे केला, माळ खाली घेतला. माळ खाली घेतला. पलीकडच्या गावाचं अख्खं पाणी शेतकऱ्याच्या शेतात घुसलं. यंत्रणेला विचारलं, नाही पालखी मार्ग येतो. पालखी मार्ग ते तुमच्या यंत्रणेत नाहीये, पण ग्रामपंचायतचं काम आहे ना, की बाबा शेतकऱ्यांना त्रास होतोय तुमच्यामुळे, त्यांना काहीतरी बोलणं गरजेचं आहे ना. त्यांनी कोणतीही गोष्ट, शेतकऱ्याच्या अक्षरशः गेल्या वर्षी जमिनी वाहून गेल्या, शेतामध्ये घरामध्ये पाणी घुसलं, कोणी बघायला तयार नाहीये. मागच्या 8 दिवसात 17,000 खर्च केला. 2 मिनिटात तुम्हाला फोन करतो. मला सांगा, हे बघा 30/4/2024 बिल आहे. घनकचरा 1,79,774 रुपये उचलले घनकचरा व्यवस्थापनासाठी. कुठं केले व्यवस्थापन आम्हाला तुम्ही दाखवा. हा सर, हे सर मला काय माहिती, मला तर असं शांत बसा ना. यांनी नाला सरळीकरण कुठंच केलं नाही, पण 10 लाखाच्या वर खर्च 45 केलाय. नेम नाला रुंदीकरण काय? नेम प्लेट 45,000 रुपयाची बाहेरची. हे 45,000 रुपये साहेब.
हे बघा, त्यांना नेम पेडला 45,000 रुपये घातले. हे बघा, आता यांना आम्ही विचारलं IT कपाट कुठे आहे, हे म्हणले आम्हाला माहित नाही, पण पैसे उचलले 33,267 रुपये. त्याची तारीख आहे 11/7/2025. यांनी एखाद्या ठिकाणी मुरुमला टाकलाय 15,000चा आणि मजुरी लावली 20,000 रुपये. 15,000च्या मुरुमाला 20,000 मजुरी असेल. हा, अजून एक विशेष, मला एक गोष्ट सांगा, सरकारी फवारणीमध्ये सोनं किंवा चांदी टाकायची शिफारस आहे का? 1 लाख रुपये फवारणी. 1 लाख रुपये 2 वेळा फवारणीसाठी बिल उचलले. किती? 1 लाख रुपये 2 वेळा फवारणी कराय फक्त. एकाच फवारणीचे 37,000 रुपये कॉस्ट आहे. एका फवारणीसाठी 37,000 रुपये लागतात का? त्यांनी अंगणवाडीच्या दुरुस्तीच्या नावाखाली पैसे उचलले, अंगणवाड्या दुरुस्त्या केल्या नाही, फक्त पैसे उचलले. यांनी पेवर ब्लॉक टाकत असताना शोषखड्डा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी लाखो रुपये उचलले गेले. शाळेची खोली बांधण्यासाठी पैसे उचललेत, आम्हाला शाळेची खोली दिसत नाहीये. यांनी इथलं अतिक्रमण काढलं लोकांनी केलेलं, यांनी त्याच्यामध्ये कचरा कुंडी बांधून अतिक्रमण केलंय. ही जागा आहे गावठाणाची, तहसील अंतर्गत. 1,90,000ची कचरा कुंड्या कुंडी बांधली येतात. यांनी समाज मंदिर दुरुस्ती केली. साहेब, समाज मंदिर दुरुस्ती केली, 92,287 रुपये काढले. तुम्हाला मी समाज मंदिर नेऊन दाखवतो, त्यात तुम्ही 5 मिनिटं थांबून दाखवा. दरवाजा सुद्धा नीट नाही सर. आता हे सगळ्यात मेन आणि गहन विषय, किती गावच्या ग्रामपंचायतीची प्रत्येक नागरिकाला जन्म मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी किंवा कोणत्या कागदपत्रासाठी गरज लागते. आता हे माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. हे सर्टिफिकेट इश्यू केलंय 3/4/2026 ला. याच्यावरती ग्रामसेवकाची सहीच नाहीये. आता कुठे गेला फोन? हा अशोक, हा यांच्याकडे आल्यानंतर यांनी म्हणायचं ऑपरेटरकडे जा. ऑपरेटरकडे गेल्यानंतर ऑपरेटर म्हणायचे यांच्याकडे जा. याला बारकोड नाहीये, याला कोणतंच काही नाहीये, आणि हे या माणसाच्या हातात आहे. असं कसं इश्यू झालं? प्रत्येक वेळेस माणूस आला की त्याच्याकडे पैशाची मागणी केली जाते. ऑपरेटर जागेवर अवेलेबल नाहीये, तुम्ही आलात तरी. ऑपरेटर कोण? काम करून ज्यांना प्रथम काढून टाकतो त्याला किती वेळ लागते? काम करून नाही साहेब, तुम्ही 100% कारवाई करा काम न करणाऱ्यावर, पण जे पदाधिकारी आले नाही त्यांच्यावर बी कारवाई करा. आणि आमचं मत आहे, आजच्या आज गुन्हा दाखल करून या लोकांना अटक झाली पाहिजे, कारण की हा 25 लाखाच्या पुढचा फ्रॉड आहे. आर्थिक गुन्हे शाखेमध्ये येतो. त्यांनी 2021 पासून या ग्रामपंचायतीला फक्त लुटून खाल्लंय. नाहीतर आम्ही ग्रामपंचायतला टाळं लावतोय. आम्हाला या ग्रामपंचायतची गरज नाही. किती दाखवून ते एकदा 2 लाख उचलले त्यासाठी. याची प्रिंट आहे का आपल्या गावात? राहुलकडे आहे. कुठे राहुल? फोटो काढून घ्या. फोटो काढून 50,000चा प्रिंटर पण सध्या नाही ना. आहे का तिथं? राहुल आहे का? कुठे गेला? तिन्हीच्या बिया ना? ते एकदा दाखवा. काय कशाचं काम आहे ते? याच्यामध्ये आम्ही जेव्हा 5 तास बसलो तेव्हा आम्हाला फक्त एवढी कागद गोळा करता आली. ते बी आम्ही लिहून घेतले ऑनलाईन ऍपवरून. हा ऍपचा फ्रॉड आहे. बाकी यांनी अजून किती अनागोंदी कारभार केलाय. आमदार निधी येतो, बाकी इतर निधी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये किती पैसे खाल्लेत हे तुमचं काढणं काम आहे, जबाबदारी आहे. दिव्यांग निधी आहे, त्याच्यासाठी दिला गेला का? याच्या आमच्या गावामध्ये दिव्यांग नावाचा प्रकार क्वचित आहे, पण त्या दिव्यांगांपर्यंत तर काही पोहोचलं नाही. पण पैसे पात्र निघाले दिव्यांगांच्या नावाखाली. सगळं आहे. यांनी ऑफलाईन आता काय सगळं इथे जरी कोणी जर पुढे पळायचा प्रयत्न केला, आता सगळ्यात इम्पॉर्टंट साहेब, पुढे ते चुकवण्याचा किती प्रयत्न केला तर चोर 100% सापडला.
आता अजून आपल्याला काय ते एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट, आम्ही यांना प्रोसिडिंग बुक मागितले तर यांच्याकडे आता अवेलेबल नाही, तुम्ही मागून बघा. घरी येतं त्यांच्या. काल सूचना दिल्या होत्या घेऊन या म्हणून. काल सांगितलं होतं आम्ही. तर त्यांचं एक मुद्दा ते होतं म्हणून मी सांगितलं म्हणजे काय असं ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे, सगळं तुम्ही काय केलं सगळं तिथे तुमचं आता दिसतो. त्यामुळे घरी आहे केलं असलं तर सगळ्यांना दाखवायला काय असतं सगळं ओपनलीच आहे. त्यामुळे आता ऑफलाईन आता काय संपलेलं आहे. तुमचा खर्च जरी असला तर जरी केलं काय केलं का सगळा खर्च दिसतो. तो काय हातात चुकून आहे कॅश बुकला समजा म्हणजे यांनी आम्ही भ्रष्टाचार केलाय म्हणून अपलोड केलंय. काय आम्ही पैसे खाल्लेत, तुम्हाला काय करायचंय ते करा म्हणून पैसे खाल्ले. मला विचार करा, यांच्याकडे प्रोसिडिंग बुक नाहीयेत. यांनी आजपर्यंत 10 महिने त्यांनी 2 ग्रामसभा घेतल्यात म्हणतात. मी स्वतः नव्हतो. मला सांगा, मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लक्ष देतो, माझ्या गावात येणार नाही का? या तुमच्यातलं कोण कोण होतं ग्रामसभेला? घेतलीच नाही. यांचे ग्रामसभेचे फोटो बघितले तर कोरोना काळातले फोटो आता अपलोड केलेले ग्रामसभेला. ग्रामसभेला तर घ्यायचं आम्ही यायचं मला द्या ना प्रथम काढून 5 मिनिटात काढतो. झंझट पुतळा उभा करून जमणार नाही. आणि साहेब एका ऑपरेटरचा बळी देऊन सगळ्यात इथं पहिलं चालत नाही. यांच्यापासून सुरुवात करा. यांनी काही शब्दाने उत्तर दिलं नाही आम्हाला. ठीक आहे, काय करता निवेदन मला आहे का आपण तिथे चर्चा करू शकतो. आपण करतो म्हणजे मला येईल आणि आम्हाला हे आंदोलन मागे घेण्यासाठी लिखित स्वरूपात कारवाई करण्याचं आश्वासन हवं. ते तुम्ही देताल ही आम्हाला अपेक्षा आहे. नाही तर आम्ही ग्रामपंचायत चालू देणार नाही. काय साहेब सगळं आपलं हे काय ऐका ना, एक गोष्ट आम्ही तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. मी माझ्या गावामध्ये कधीच आलो नाही. काल आम्ही तो रस्ता बघितल्यानंतर थोडं मनाला कुठेतरी वाटलं, अरे अख्ख्या महाराष्ट्राचं बघतोय आणि गावाचीच वाट लागली. म्हणून आम्ही त्या रस्त्याचा व्हिडिओ बनवला. तर आम्हाला पदाधिकाऱ्यांकडून इथं जे काही कारभारी आहे त्यांच्याकडून धमकावण्यात आलं. गावातल्या त्या प्रत्येक व्यक्तीला भेटून सांगण्यात आलं उद्या तिथं जायचं नाहीये. माझ्या बापाला फोन करून सांगितलं की तुमच्या पोराला आवरा. कशासाठी? म्हणजे कोणी काहीच विचारायचं नाही. ते झालं. काल झाल्यानंतर आम्हाला आमच्या गावाचा ग्रुप आहे तींत्रज नळी समस्या म्हणून, त्याच्यावरती उपसरपंचाकडून मेसेज टाकण्यात आला, मोकार बोलू नका. म्हणजे आम्ही मोकार. त्यानंतर आम्ही ग्रामसभेची मागणी यांच्याकडे केली होती. ग्रामसभा जमत नाही तर तातडीची सभा घ्या म्हटलं होतं. त्यांनी ती लावलीच नाही. मग आम्ही तिथं विचारणा केली, ग्रामसभा लागणार आहे उद्या म्हणून आम्ही सगळीकडे सांगितलं, कारण ह्यांनी आम्हाला सांगितलं होतं ग्रामसभा आम्ही लावत आहे. मग तिथं खाली मेसेज आला उपसरपंचाचा की ग्रामसभा लावत नाही, काय करायचं ते करा, नियमानुसार नाही. आजपर्यंत अजून एक गोष्ट सांगतो, ग्रामसभा ही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 2 ऑक्टोबर या महत्वाच्या सणांदिवशी घेतली जाते. आमच्या तिंत्रज गावामध्ये ती कधीच घेतली जात नाही. का? कशासाठी आणि कमान? प्रोसिडिंग बुक नंतर दाखवू द्या. आणि प्रोसिडिंग बुक दाखवू द्या. हे बघा, ग्रामपंचायतची कागद कुठं पाहिजेत? ग्रामपंचायतची कागद कुठं पाहिजे? कपाट कशासाठी? उघडा ती कपाट, त्याच्यामध्ये दाखवा आम्हाला. दाखवा, काय आहे तिथं डॉक्युमेंट आहे ते दाखवायला घाबरतायत. आपल्या चौकशीमध्ये आज तर हे नमूद झालंय. आज बी बघा तुम्ही, आज बी नाहीयेत आणि आज पण गुन्हा दाखल करा, कारण की आज इथं डॉक्युमेंट नाहीयेत. आम्हाला त्याच्यावर सगळ्यात पहिला गुन्हा दाखल करायचा आहे. तर परत आणून ठेवतील. परत आणून ठेवतील. ठेवलं तरी आजच्या स्थितीला आपलं दिसणार बंद करा ग्रामपंचायत बघू कोणा जेव्हा दाखवते त्यावेळी बघू. काय स्टेपलर आहे का? आपल्याकडे साहेब आमची पाईपलाईन इतक्या वेळा फुटली म्हणता 2-3 लाख खर्च झाला तिला. नाही नाही, आपल्या याच्यावर आमदार जलजीवन मधली आहे का? जलजीवन मधली पाईपलाईनही नाही, विहीर नाही. आणि त्याला बांधलेले पुलही नाही. तिथं विषय काय जलस्वराज्य बजेट उचललं की साहेब त्याला 4,000. मोटर भरायला किती पैसे लागतील साहेब? 7,000 रिवायडिंगला. गव्हर्नमेंटचे काम असल्यामुळे जास्त पैसे घेतात. साहेब प्रिंटरची किंमत 50,000 लावावी का? येतं.
हे म्हणजे ऐका ना, मी तुम्हाला अजून एक सांगतो. पुन्हा आम्ही जेव्हा धमकावलं जातं आम्हाला की जन्मलो- तुमचं बघून घेतो. काय बघणार आहे तुम्ही ऐका ना, ऐका ना. आमचं? थांबा, हा? आवाज उठवला म्हणून बघणार. कोण नाही कोणाचं काय. आम्ही जन्मलो, आम्हाला कळायला लागलं आमचं गाव एकत्रित होतं, व्यवस्थित होतं. हळूहळू गाव सुधारायचं सोडून, विकास व्हायचा सोडून भकास होत चाललं. आपण विकसित भारताची स्वप्न बघतो. विकसनशील आमचं गाव विकसनशील गाव रेंगत बी नाहीये. का रेंगत नाहीये? कारण ही लोक पैसे खात आहेत. ही लोक मध्येच पैसे खात आहेत. यांनी एकही काम केलं नाही, पण पैसे प्रत्येक गोष्टीचे काढले. सर ट्रान्झॅक्शन बी असे सुपर काढलेत. एकच अमाऊंट आणि अजून एक गोष्ट, सेम डेट, वाउचर नंबर चेंज, वाउचर नंबर चेंज, 19 वेळा transaction वाउचर नंबर सिरियल पाहिजे की नाही? वाउचर नंबर सुद्धा चुकीचे आहे. 19 वेळा ट्रान्झॅक्शन आहे साहेब. ऑनलाईन आपल्याला दिसते हे करायला. अहो, झाकणार काहीच नाही. मग ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. किती जरी कोणी ऐकलं तर ते दाखवत नाही, कारण सगळं व्यवहार ऑनलाईन झालं. त्यामुळे कोणी जरी बघितलं अहो, तर एखाद्या मला एक गरीबाचं गोष्ट पोरगं सांगायचं इथं आहे. रहिवासी मागायला. ऐका, एक गोष्ट सांगा, सामान्य जनतेचा हा पैसा यांना खाताना लाज वाटत नसेल का? त्यांनी केलंय ना ते करू नये. माझं तर वैयक्तिक मत आहे. कारण आम्हाला हे करायचं असेल, ज्या गोष्टी आहेत ना ते प्रत्येकाने पारदर्शक करा. म्हणजे सगळ्याच बाबतीत मी तालुक्यात नाही, सगळ्याच बाबतीत म्हणतो जे काय शक्य काम 100% रीतीने योग्य ठिकाणी काम करतात. 50% तरी खर्च हो. 50% तरी कमीत कमी खर्च. यांना गल्लेलट्ट पगारी येतं. यांची लेकरं बाळ मस्त मजेमध्ये जगतायत, हे स्वतः जगतायत, तरी ह्यांना भिकाऱ्यासारखे पैसे काढायची काय गरज आहे? काय करायचं? गावाच्या विकासातून त्याप्रमाणे आपण ते करू. आता तुम्ही किती दिवसामध्ये चौकशी करणार? कधीपर्यंत आम्हाला चौकशीचा अहवाल देणार? कारवाई काय करणार सांगा. तुम्हाला हे दिल्याशिवाय आम्हाला हा, द्या लेखी द्या आम्हाला, चालेल तसं. नाही, मी ते निवेदन तर देतो तुमच्याकडून. आम्हाला आजच्या आंदोलनाचं हे निवेदन वेगळं आहे, हे चौकशीचं निवेदन आहे. पण आम्हाला तुमच्याकडून लिखित आश्वासन आहे 3 दिवसामध्ये ग्रामसभा लावायची. दुसरी गोष्ट विशेष सभा लावायची. विशेष 3 दिवसामध्ये विशेष सभा लावायची. दुसरी गोष्ट, 15व्या वित्त आयोगाअंतर्गत 2021 पासून झालेल्या प्रत्येक कामाची चौकशी होऊन दोषींवरती योग्य ती कारवाई करायची. तिसरी गोष्ट, आता ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत संलग्नित कोणतीच कागदपत्र नाहीयेत, त्याच्यावरती तात्काळ ग्रामसेवकावरती आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवरती गुन्हा दाखल लगेच करायचा, तुम्ही करायचा. कारण की सध्या इथं डॉक्युमेंट नाहीत, म्हणजे त्या चोरी गेल्यात किंवा गहाळ झाल्यात. त्या कशा झाल्या, काय झाल्या, ते पोलिस चौकशी केल्यानंतर समजेल. हा, काय काय होतं ते आपण समजतो. ते मला लिखित पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, आता जी कामं चालू आहेत त्याची व्यवस्थित चौकशी होऊन बिलं वगैरे ते म्हणतात बिलं नंतर काढू आम्ही, ही कामं थांबवून याची योग्य रीतीने कामं म्हणजे क्वालिटीने कामं केली तर करत असाल तर करा, नसाल तर या कॉन्ट्रॅक्टरवरती, या यंत्रणांवरती सरळ सरळ गुन्हे दाखल करा. आपण एस्टिमेट काढू. एस्टिमेट मध्ये काय नेमके घेते, एस्टिमेट प्रमाणे काम जर चाललं झालं असेल त्यामध्ये काय इन्क्लूड केले ते बघितल्याशिवाय आपल्याला काय हे करणार. आपण आता बघायला बी जाऊ. तुम्हाला बघा जाऊ साहेब, दाखवतो. तुम्हाला त्याशिवाय कळणार नाही ना. साहेब आम्ही तुम्हाला आमचं गाव बकास झालेलं, रोज माणसं धूळ खात पडलेलं गाव दाखवतो. आमचं तिंत्रज नावाचं गाव जगाच्या पाठीवरती एकमेव आहे. अगदी सुंदर गाव असायला पाहिजे. इथं सगळं भकास आहे, सगळं उदास आहे, सगळं खांदून ठेवलंय, काही सुद्धा नाहीये इथं. नाही इथं गटार आहे, नाही इथं सामान्य माणसाला प्यायला पाणी आहे, अजून काहीच नाही. विशेष सभेची तारीख मला आठवते. जे त्या दिवशी चौकशी 15 तारखेची चौकशी मी लागतो. हे दुसरं तिथे कारवाई कोणी असलं तर माझं काय सदस्य उपस्थित राहिले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, इथे सर्व सदस्य बॉडी घेणारच आहे. आज आले नाही, नंतर कधी चौकशी लावा. ऐका, चौकशी लावून आता जे अनुपस्थित यांच्यावर आजची पण कारवाई झाली पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही घेतोय ते, याच्यामध्ये आम्ही चौकशीला असं ते दिला. काही लोक तिथे फोटो आपण घेतात, त्यामध्ये देतील कोण आहे कोण ते भाग यायला आहे. हॅलो सर, नमस्कार सर. त्यानं काय केलं सर, काल वेळी गेलो होतो, मी होतो तर तिथे एक मिटिंग घ्यायला लावली सर. ते आज मिटिंग घ्यायला उद्या 2 दिवसामध्ये आज किंवा उद्या. आणि त्याचे ठराव करायचे आणि त्या ठरावाद्वारे काय केलं त्यामध्ये नमूद करण्यात येते ते उपोषणाचं. आणि त्यानंतर मग ती कारवाई आपली पुढे होऊ शकते. आणि त्या कंपनीवर जो गुन्हा दाखल करायचा फार नोंदवायची आहे ना, त्या बाबतीत फक्त ग्रामपंचायत आपलं एक ठराव असते. असं असं झालं नाही, हातात नुकतं काही होतं नाही, त्याच्यामुळे ते ठराव घ्यायला लागतो.
बहुतेक आजच घ्यायला लावले. आजच meeting बोलावलं. ठराव घ्या, ठराव करून उत्तर द्या, फायनल करा. आता ठराव झाला का मग ऑफिस कंपनीमध्ये तो काय करायचे, दाखल करायचं काय ते बघू पडलं. त्यांना बोललं ते काय करतो तर त्यांना आपण दिलं होतं तेवढं थांबायला दिलं. तरी पण बघतो नाही करायला झालं त्यांचं जर मीटिंग झाली ना तर मग येतो आम्ही संध्याकाळी. चालू ऑर्डर नाही करायचं. हो ते बोललो कालच मीटिंग करायला लावली त्याला. होतं तरी गरम झालं त्याला एक रुमाल लावा ना. आहे का रुमाल? होता ना आपल्याकडे पोरांना रुमाल आहे कोणाकडे? हे भाऊ रुमाल अधिक पाणी आहे का थोडस? आता काय करतो ज्या कामावरती खर्च पडलेला अशा कामाची चौकशी मी दाखवली. मी कमिटी नेमतो तर कमिटी नेमतो. त्या कमिटीमध्ये तांत्रिक अधिकारी म्हणजे शाखा अभियंता, पाणी पुरवठा असो, जी कामं झाली पाणी पुरवठा असो, पाणी पुरवठा शाखा अभियंता असेल, बांधकाम दुरुस्तीचे काय झाले आता आमचे दुसरी इंजिनियरचे शाखा अभियंता असतील. त्यानंतर भौतिक बाबी जे आहेत म्हणजे प्रोसिडिंग याच्यासाठी त्याला विस्तार अधिकारी म्हणून मी त्याच्यामध्ये नेमतो. आणि इतर समजा जर नरेगा अंतर्गत कुठे कामं झाल्या तर त्याला पीपीओ किंवा ईपीओ त्यांनाच मॅनेज केलं तर कोणाला परत त्या अधिकाऱ्यांना नाही. किंवा आता काय समजा ज्या येणे जे काम इथं शाखा अभियंत्यांना केले त्याच्या वेगळ्या स्थितीला शाखा अभियंता आणि दुसरा येणे इथं काम केले त्याच्या व्यतिरिक्त दुसरं हे सगळे नाही पण ते बी मॅनेज झालं. रात्रीपासून आम्हाला बी ऑफर आले मॅनेज नाही या 3 दिवसात लोकांना जमवलं जाणार आहे. परत दिवशी सभेत येऊन जाऊ. हे कसं होतंय आपलं जे कामं झालं ते ऑनलाईन खर्च झालेला दिसतो प्रत्येक क्षेत्रात. मॅनेज होऊन काय करणार ऍक्च्युली खर्च आपल्याला ऑनलाईन दिसतं. आपल्याला कुठे जर आपण जर वेबसाईट ओपन केली तर आपलं सगळं दिसतं. म्हणजे ते काम झालेलं आहे तर त्या वेळेला खर्च पडलेला म्हणजे 2000 झाला किंवा खर्च पडला तर मॅनेज होऊन काय नका खर्च क्षेत्राला गेलेले आणि ते दिसतंय ऑनलाईन. त्याच्यामुळे ते काही त्याला बदल काय होत नाही. ते किती दिवसात कारवाई करणार ते आता तुम्ही? आम्ही दोषारोपपत्र आता तुमचं कधी किती वर्षापासून चौकशी 2021 पासून मग आम्हाला थोडं वेळ लागला. 2021 ते 2025 कालावधी प्रत्येक वर्षाचं काय करायचं आराखड्यामध्ये जे काम ते काम आराखडा आपल्याला आराखड्याप्रमाणे प्रत्येक बाबली आहे. आता त्याच्यामध्ये 15 वितळग आला, दलित वस्ती आली, ऑडिट आली, ऑडिट झाला असेल ना, एवढा वेळ नाही लागणार. ऑडिट झाले ना, ऑडिट झाल्यामुळे हे होईल. पण फक्त काय ना आम्हाला तरी कारण जायवरती जायला लागलं आपल्याला. जे काम प्रत्यक्ष पाणी केल्याशिवाय फोटो काढल्याशिवाय आपल्याला हे करा. आता याचं ऑडिट परत ऑडिट झालेले परत घेतो, याचा आराखडा आमच्याला घेतो. प्रत्येक जे विभाग येते ना जे जे काम झाले ते विस्तार अधिकारी त्याचे हे करा. म्हणजे समजा मिटिंग झाल्या किंवा ठराव काय केलं तर विस्तार अधिकारी. तर असे वेगवेगळे डिपार्टमेंटचं हे आहे, वेगवेगळे हे आहे. आता 1015 येतात, दलित वस्ती, नरेगा असं वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये आता कसं होतं आहे त्याचं तरी पण कमी कमी 12 ते 13 दिवस आपल्याला जरी सुरुवात जरी केली तर सगळं याच्यामध्ये 12 ते 13 म्हणजे 15 दिवस आपल्याला जातात. आवाज आला 15 दिवस. तर 15 दिवसामध्ये सखोल चौकशी आपली होईल. चौकशी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये सगळं आपलं पिक्चर बाहेर येईल. काय झालं काय नाही सगळं फोटो चौक घ्या. इकडं तुमचं जे कागद आहे ते इकडे दिसते ऑनलाईन आणि इकडं झालेला आपला आकडा त्याच्यावर. तर इथे ही तपासणी करताना आता मी आल्यापासून तर म्हणजे आमच्या सगळेच आहे. आता डेप्युटी स्वतःचा नाव घ्या त्याच्यासाठी देतो. काही जर करायचं असेल का चौकशी तर परिपूर्ण असायला पाहिजे. याला त्याला झोकून द्यायला हे नाही. तर त्याच्यामध्ये काय तथ्य आहे का नाही हे दिसायला पाहिजे. याच्यासाठी आम्हाला 2 ते 3 दिवस आम्ही अगोदर मागून कारण त्या डिपार्टमेंटचे लोक तुम्हाला अवेलेबल व्हायला पाहिजे. आपण ज्या दिवशी एखादा बोललो तो सगळ्यांमध्ये दुसरंच काम आहे.
हा म्हणजे एकाच हे कारण कसं हे जमिनी बघा, पदार्थ ऐका आहे. ऐका सध्या तुम्हाला गुन्हा दिसत आहे. सध्या सगळ्यात पहिला आजच्या आज गुन्हा दाखल झाला पाहिजे. ऐका ऐका सगळ्यात पहिलं ग्रामपंचायतीमध्ये एकही रेकॉर्ड अवेलेबल नाहीये. हा, ठीक आहे ना त्याच्यावर तो काय ना गुन्हा दाखल हा. होणार तो वित्त आयोगाचा तुम्ही 15 दिवस म्हणताय ना. नाही त्याच्यामध्ये हे जे काही बाबी आहेत म्हणजे कामाचं जे कामं जे आहेत ते कामामध्ये 15 एकरात आलं, दलित वस्ती आली, नरेगा आली किंवा इतर हे खाली जर कामं जर आले असतील त्यामध्ये सगळेच कामाचं हे करा. आता तुमचं गणपती व्यवस्थापनाचं ते जे काही खरेदी केलेली ती खरेदी झाली ती खरेदी तिथपर्यंत आम्हाला पोहोचवणार का खरेदी झाले तर त्याचं जे काय बिल आहे जे पेट्रोल ते घेतलंय का कसं खरेदी केलंय हे सगळ्या बारीक सारी गोष्टी म्हणजे थोडंसं वेळ लागतो हे करायला. तर त्या बाबी आम्हाला थोडा वेळ लागतो. आता याच्यामध्ये हे झालं चौकशीचा भाग. आता याच्यामध्ये रेकॉर्डचा भाग आहे. आता रेकॉर्डचा भाग मला त्याला नोटीस इश्यू करायला लागला. हा त्याला नोटीस इश्यू करून त्याला खुलासा मागायला लागला. खुलासामध्ये काय दिसते आता हे आपल्या समोर तुम्ही आता दिसतंय तो सगळंच आहे. इथे उत्तर मागणी केली इथे उत्तर नाही पण त्याला नोटीस मला इश्यू करायला लागला. इथे नोटीस इश्यू करता खुलासा आहे आणि ते खुलासा सांगतील आम्ही काय ऑनलाईन करायला नेलं होतं. कुठला ते सांगतात काय करायला नेलं होतं. हा? कुणाला द्यावं लागते का तुम्हाला माहिती. हा, काय 15 दिवस लागतात त्याला. नाही किती दिवस लागतात तर नाही कधी नेले काय माहिती नाही पण माहिती मग ते तेच खुलासा देणार ना. काय करतात एकंदरीत माहिती जे आहे ना तर ऑनलाईन करायला हवं. म्हणजे ते आता मुख्यमंत्री पदाचं हे आहे ते त्यासाठी ते ऑनलाईन असेल तर ते पुढे स्वीकारत नाही म्हणजे ते आपण स्वीकारत नाही. अशा दृष्टीने पण मला त्याला नोटीस देतो मी त्याचा खुलासा मी 24 तासामध्ये किंवा 3 दिवसामध्ये खुलासा मागतो. खुलासामध्ये काय येते ते आपल्या अहवालामध्ये समोर घेतलं आणि ते सोबत त्याचे ते खुलासा ते आपल्या याच्यामध्ये जोडलं आणि जिथं दोषी आहे तिथं मात्र दोषीत आढळला हेच माझं शिकतो. हा जे दोषी आहे तिथं कारवाईच झाली पाहिजे. त्याकरता त्याच्यात हायलाईट कुठली होणार नाही हे माझं ते आम्हाला लिखित द्या तुम्ही. लिखित स्वरूपात लिखित द्या आम्हाला काय तुम्ही तुमचे लिहा. अहवाल आहे ना अहवाल सुद्धा तुम्हाला लिखित स्वरूपात लिखित स्वरूपात द्या आम्हाला काही प्रॉब्लेम. हा लिखित स्वरूपात येणार आणि त्याची प्रत एक आहे म्हणजे तुम्हाला एक आणि अजून एक गोष्ट आता जी कामं चालू आहेत ती या गोंधळामुळे थांबली नाही पाहिजेत लोकांची. नाही कुठली कामं आता रहिवासी मागतात लोक रहिवासी काय लागतं, लाट लागते हा, ते साहेब त्याचा- साहेब हे जर पोरं आल्या ग्रामपंचायतचं रहिवासी नाही तर पाणीपट्टी तुम्हाला घरपट्टी आज- घेता तुमचा अधिकार आहे पण त्याला कमी कमी सुविधा द्यायचा अधिकार नाही. ऐका, मी त्यांना आजच सांगतो आजच आदेश देतो का जे प्रमाणपत्र काय असेल त्यांनी आताच्या आता देऊन टाका. 2 दिवस रेग्युलर तुम्ही या ते प्रमाणपत्र काय असेल देऊन टाका. ती मिटिंग घ्या 3 दिवसामध्ये सगळं ओपन करू. 15 दिवस घेऊन हा, ठीक आहे. मी आता त्यांना लिखित देतो म्हणजे त्याच्यामध्ये सगळे बाबी होणार आहेत त्या कुठल्याही काही होणार नाही. तर आज जे आहे तुम्हाला जे आहे- मुळातच साहेब आमचा एकच प्रश्न आहे. आता तुम्ही आलात मी काही रोज गावावरती नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट इथं आता बोलणारे किती येतं एक की लोक माझ्यासोबत आले तर कारण की यांचा आधार किंवा यांना बोलायची हिंमत येते इथं पोहोचतात. पण मी गेल्यानंतर यांचा वाली कोण यांना धमकवल्या जातं. तुझं काय काम आहे ग्रामपंचायतमध्ये तुला काय कळतं पुन्हा तुला दाखवेल. या पद्धती सगळ्यात आधी बंद करायला हवा. मुळातच हे बघा आमचं एक मत आहे गावातला माणूस जर गावाच्याच माणसांना त्रास देत असेल तर आम्हाला सरपंचही नको कोणच नको. एक ग्रामसेवक जरी काम करत असेल आमचं पुरे साहेब तसं करता येईल का आम्हाला. तसं करायचं असेल तर तसं तुम्हाला मागणी देतो. कारण जर लोकांना धमकवलं जात असेल, तुझं काम नाही का ग्रामपंचायतला तुला उद्या नाही का काम काय करायचं. करायचं हे करा तुम्ही जे दाखले जे 7 प्रकारचे दाखले ग्रामपंचायतून दिले जातात माझी एक विनंती सगळ्यांचा असणार आहे तुम्ही काय जे असेल ते मागणी करा. म्हणजे काय तुम्हाला दाखलं पाहिजे असेल ते म्हणजे ते काय 7 दाखले आहेत किंवा मूर्ती लागणार तर हे दाखले असतात तर त्याप्रमाणे यावा. अजून एक आमच्या तिंत्रच गावापासून नळी सेपरेट करा. त्याच्यासाठी नळी काय पाहिजे असेल तर गावामध्ये आम्ही काय तुम्हाला काय मागणी घोटाळा देतो. केलेला असतो यांनी आम्हाला समजत नाही आता हे काही विचारलं की नळी सांगते तिथं तर काहीच यायला नाही. लावा. नाही ते नवीन म्हणजे separate करण्याची एक group लागतो. काही नाही. मी तर तुम्हाला तुम्हालाच अधिकार आहे. सरकारवरती फोडायला लागला. बाकीचं. ते करतो आम्ही परंतु काय करतायत माहिती त्या नळीच्या नावाने बी लाखो पैसे उकळले जातात आणि काही नळी नाही गावामध्ये विचारलं. गेल्यावर तुम्ही 2 मिनिटं उभे राहणार नाही. अहो सर काही डेव्हलपमेंट नाही होती. लोक आहेत ना व्हिडिओ बघितला तर इथं तुम्हाला विचारायला येतील काय चाललंय ते. मला काय माहित नाही आता. इथं लोकसंख्या जर किती आता किती आहे लागली? साहेब सेपरेट करायला काय एक आधाराचं हे आहे? 1400 मतदान आहे सर 1450 पिंपरचं. तिकडे गेले आणि काय ते वरच जाणार वार्ड असतात. लोकसंख्येच्या- वार्ड असतात ते त्याचं नाहीये. नळी सेपरेट का करा म्हणतोय त्या गावाचा बी विकास नाही. त्या गावाला आमच्याशी अडलेलं जोडलेलं पडलंय सर. आमचा तर नाहीच आहे. त्यांचा पण बी विकास आमच्या नाही. गावाच्या नावाखाली आता इथले पुढारी सगळे इथले पण कामं तिकडं करतात.
आणि तिकडे बी दाखवत नाहीत, काय दाखवत नाही, तिकडे बी करीत नाहीत, ते बी चिडते, त्यांना बी विकास मिळाला काही. म्हणलं आता ते कसं होतं याच्यामध्ये मला सुट्टे केलं तुमचा अधिकार आहे आम्हाला लेखी द्या, आम्ही आमचं निवेदन तुम्हाला देतो. म्हणजे आमचं आंदोलन स्थगित करण्यासाठीचं लेखी प्रमाण आता जे काय मी म्हणलंय ना, या गोष्टीमध्ये तुम्हाला सगळं काय नमूद करून देतो. आणि ग्रामसभेचं मात्र जे विशेष सभा लावते ते विशेष सभेचा यांना अधिकार आहे. आता यांचं हे ग्रामपंचायत व्हिडिओ म्हणून प्रतिनिधी म्हणून साहेब विनंती आहे, तुम्ही त्या विशेष सभेला उपस्थित राहावा, कारण ह्यांनी परत आम्हाला हे नाही इथं, हे गावाला बोलत ते नाहीत ते. गावाला आहे. बोलतच नाहीत साहेब, परत ते सांगत सुद्धा नाहीत काय. प्रतिनिधी मी पाठवतो माझे विस्तार अधिकारी. हा म्हणजे शासनाचा एक प्रतिनिधी आला तर कमी कमी उत्तर तरी देतील. ह्यांना नाही बोलता आलं तर तुम्ही तरी बोलाल ना. ते एक शब्दही बोलत नाही तर तुम्ही गेल्यावर नंतर किंवा आताही बोलणार नाही. ग्रामसभा आता हे विशेष सभा लागलं का मी प्रतिनिधी विस्तार अधिकारी किंवा त्या दर्जाचा कोणतरी ते अधिकारी पाठवतो. ते आलं का तुम्हाला त्याचे हा, निरीक्षक म्हणून पाठवा, म्हणजे ते बेटर आहे. म्हणजे तुम्हाला हे करू काय. दररोज या अधिकाऱ्यांना इथं हजर राहायला सांगत जावं. नाही आता काय झालं दररोज येता येणार नाही, पण आठवड्यातून 2 दिवस येतो. ते त्याचा प्रॉब्लेम नाही. ऐका ना, हे 2 दिवस येतात. तुम्हाला सिंपल सांगतो, हे त्या खुर्चीवर बसतात, चेकबुक काढतात. 2च तारखेचे बिल आहे ना. तुम्ही अजून बी तुम्ही जर हे सोमवार, बघितलं, शुक्रवार. सोमवार आणि शुक्रवार 2च दिवसामध्ये चेक लिहिलेले येतात. ते चेक उचलतात, बँकेत टाकतात, पैसे कमवतात, मस्त मजा. इथं आलेल्या व्यक्तीला तुमच्या समोर मी लाईव्ह उदाहरण दिलंय, विथ प्रूफ दिलंय ह्याचं. या माणसाला फक्त सही पाहिजे तर त्याला 100 वेळा पळवलं जातं. पण यांना चेक इश्यू करायला किंवा पैसे द्यायला, आता ह्या पोराचं लाईटचं काम केलंय 6 महिन्यापूर्वी, त्याचं अजून बिल काढलं नाही. का तर म्हणले आता संपला आमचं प्रशासन, कार्यकाळ संपला. कार्यकाळ मग संपला. याने कष्ट केलं, मेहनत केली, त्याचं काय करायचं. आणि 46,000 कॅमेऱ्याला उचल केली. हा? त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे सर. आता बहुतेक आता ते आर्थिक बाबीला आहे ना, आता यांना खर्च करायला बंधन घातलं. हायकोर्टामध्ये केस चालू, प्रशासक जेवढा वर्ग झाले काय केलं आपण सरकारी कर्मचाऱ्यांना पुढे देतो. ग्रामविकास विभागापुढे जे सरपंच किंवा उपसरपंच होते त्यांना ते प्रशासक काय केलं तर यांना लावलं. त्याच्यामध्ये काय केलं, हा त्याच्यामध्ये आता काय केलं का खर्च करायला 15 विभागाचा खर्च त्या तेव्हापासून यांना करता येत नाही. कारण त्यामध्ये किती दिवस झाले, किती दिवस. किती झाले प्रशासक आपल्याला 9 फेब्रुवारी. तो काम कधी केलंय? 7 फेब्रुवारीचं याचं बिल आहे. हा मग एक काय झालं असेल त्या टप्प्यामध्ये आलं असेल ते तो नाही ना. ऐका 9 फेब्रुवारीला आदेश आहे आणि या पोराचं बिल 7 फेब्रुवारीचं आहे. यांनी ऐका अजून एक विषय सांगतो. यांनी त्या एका महिन्यात फेब्रुवारी 7 फेब्रुवारी जानेवारीच्या 12 जानेवारी 9 फेब्रुवारीच्या आतमध्ये 15 लाख रुपये उचलले. किती? शेवटच्या एका महिन्यात कार्यकाळाच्या. कशासाठी उचललेत, का उचललेत, कोणाला. मग ह्याचे 6,000 द्यायला नाहीत, पण 15 लाख उचलायला होते. आता त्याच्यामध्ये आता सांग एक आहे बोला ना. या की पुढं झाले परंतु पैसा उचलला जर असेल आता याच्यावरती काय कारवाई होणार? आता एक गोष्ट, याच्यामध्ये दोषी आहेत तर मी आता छाती ठोकून सांगतो, दोषी झाल्यानंतर तुम्ही काय कारवाई? दोषी जर असेल तर शिस्तभंगाची कारवाई 100%. कोणावरती? जे फक्त शिस्तभंग, फक्त शिस्तभंग. शिस्तभंग म्हणजे सगळं चालत आहे आमचे सर. ग्रामपंचायत शेताने अपील मध्ये जे काही कलम आहेत वेगवेगळे कलम पहिले मॅडम बोला. त्याच्यामध्ये सगळं बोरे मॅडम हे सगळ्यात जास्त गोळ असं ज्या कालावधीमध्ये केला ते भोरे मॅडम जो कालावधीमध्ये 2021 पासून ते आता 25 पर्यंत जो कालावधी जे हेच येणार असं नाही. हे तर आता आले पूर्वी तर 2000 काय केलं मला सांगा. मला लेखी द्या. खूप वेळ घेतलेला आहे आम्ही. द्या लेखी द्या. त्यांनी चारी काढली जेसीबीची भाडं 3 लाख रुपये, 3,18,000 जेसीबी भाडं म्हणजे तिथं दाखवतं सरळीकरण पोलिस. दाखवा दाखवा लिहिलेलं त्या कागदावर. नाहीये का? ग्रामपंचायतला स्टॅपलर पण नाहीये.
गेन सुद्धा नाही साहेब. आणि त्या पुढं पाहू. साहेब पैसा भेटणार बिल पास झालेलं लडका घ्यावा का? वर्ष झालं, 2-3 वर्ष झालं पैसे लोकांचं आहे का ते? कसं आपलं ह्याचं म्हणणं काल तर साहेब दिले पैसे उचलले. पैसे उचलले तिकडे कालच म्हणलं दिले म्हणा ते चारे खाल्ले जिओ टॅगिंग पुरते चाऱ्या वगैरे खाणतात. घेतलं तारीत आल्या गावातल्या निवडून आले त्या वर्षी 21 मध्ये 21 मधलं पैसे आहे, असं माझ्यापर्यंत फोटो असतं. सकट आहे फोटो सकट आहे माझ्या शिवाय साहेब 75,000 लय भारी बाथरूम आहे नाव साहेब. 75,000 रुपयाचं बाथरूम आहे राव. हसायची गोष्ट आहे राव. अजून हसा वाटायला पाहिजे हा? उघडा त्याला. उघडून बघा एकदा तेवढं बाथरूम काय कारवायचं राव त्याच्यावर. 1,79,000ची कचरा कुंडी तुमच्या मागे उभा आहे साहेब. एवढा हौद आहे, एवढा ह्याच्या दुप्पट हौद आहे फक्त. त्या जागेत बांधले कसं काय आणि त्या गावकऱ्यांचं सांग की आमच्या पैसे लागले का बघायचं ना. मला काय वाटतं? आमचा आता द्यायला नाही. आम्ही कष्ट करू आपला रोड कुठे इथे आमचा रस्ता गायब झाला एक. आता यांचा एक सिमेंट रस्ता मंजूर होता साहेब. गायब झाला माळी वस्ती त्याचं बिलही उचललंय, रस्ताच केला. ग्रामसेवकला विचारा सांगा त्यांना नाही माहिती. माळी वस्ती काय म्हणतात ना कोणत्या वस्तीचं? कोणत्या वर्षीचं? गेल्या वर्षी माहिती होते सदस्य मंजूर झालाय तुमचा रोड पण आता झाला असता. करायला लागणार त्याच्यामध्ये जर ते हे झालं पतंगमध्ये नरेगामधून झालं होतं रोडच कुठं टाकला ती मिळणार इतर सोडा टाकी चढायला पाहिजे का उताराला? टाकी उताराला पण नळ चढाला. घरात त्यांची वरण टाकी खाली. सदस्य आले काय? या हो काही ग्रामपंचायत सदस्य आले. काय जर नळीला विकास विचारा त्यांना, त्यांची पण हरबड आहे सगळी. हा, तेव्हा काय विकास झालाय? अहो थांबा थांबा, तुमच्या नळीचे ग्रामपंचायत विकास झाला. काय शिपाई हा? तुमच्या ऐका ना, तुमच्या तिथला शिपाई म्हणला लय विकास झाला नळीचा. नळी स्वित्झर्लंड पेक्षा भारी झाली म्हणली ते. तुमच्या गावात अंगणवाडी बांधली का? हो सदस्य, गावात अंगणवाडी बांधली का? तिला कलर आणि अंगणवाडी बांधायला खर्च किती झालाय? 2.5 लाख कलरला. हा हा तुम्ही सदस्य ह्यांना कसा मिळवत नाही? एका ताटात खात जा ना. होय होय, एका ताटात खात जा ना सगळे. वाहिलं वाहिलं काय करता? अरे एका ताटात खराव तुम्हाला देत नाही का? सरपंच तुमचा ना? तुम्ही देत का? हेच आहे. ए पोरांनो, 2.5 लाखाच्या कुंड्यात हलू नका, पडेल. 50 लाखाची काय त्याच्यामध्ये लिहिता सगळं नाही आलं. हे बघा, विशेष सभा परत मी विसरलो. विशेष सभा थांबा 10 मिनिट. विशेष ग्रामसभा ग्रामपंचायतचे सगळे रेकॉर्ड घाण असल्याबद्दल कारवाई. 2021 पासून आतापर्यंत ग्रामपंचायत मार्फत किंवा गावामध्ये झालेल्या त्या प्रत्येक सरकारी कामाची चौकशी करून दोषींवरती योग्य कारवाई. गावामधले सगळे जमा असताना, आंदोलनाचा इशारा असताना सदस्य उपस्थित नव्हते. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात सगळ्यावरती यावी. शिस्तभंगाची कारवाई. हा मुद्दा आवरून टाका तुम्ही. का बरं? त्यांच्या दाखवा हालचाल रजिस्टर दाखवा, तिथं आहे का लिहिलेलं? प्रभारी आहेत. प्रशासकीय प्रभारी येते. त्यांच्या मग त्यांना काय मग त्यांना काय करायचं? लोकप्रतिनिधीला काय नाही करता येतं? ते आपल्याला तुम्हाला ठीक आहे, ते आम्ही जातो कलेक्टर. पहिला विशेष ग्रामसभा ग्रामसभा ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड उपलब्ध नाहीत ग्रामपंचायतमध्ये, त्याच्यावरती कारवाई.
त्यासोबत 2021 पासून आजतागायत ग्रामपंचायत मार्फत तिंत्रस गावामध्ये झालेल्या 14व्या आणि 15व्या प्रत्येक कामाची चौकशी करून, प्रत्येक यंत्रणेमार्फत झालेल्या त्या प्रत्येक कामाची चौकशी करून जर दोषी आढळलं तर दोषींवरती कडक कारवाई करण्याचं 15 दिवसाचं आश्वासन. तुम्हीच 15 बोलला. 20 घ्या. 20 दिवस घ्या सर, 20 दिवसात करा. बरं 1 महिना घ्या. अजून किती देऊ? 1 महिना बस. ठीक आहे, 1 महिना देऊ का? हा? त्याला लिहून गेलो मी, त्याला अख्खा लिहून घेतो, काळजीच करू नको. हे लय भारी होतं बरं का साहेब याला कळला काय झालं. आता जी कामं चालू आहे सिमेंट रस्त्याचे, त्या कामा निकृष्ट दर्जाबद्दल पाहणी करून योग्य कॉन्ट्रॅक्टरवरती दक्षता नियंत्रण त्याच्यावर त्याच्याकडे आश्वासन हवंय आम्हाला. तिथंच आपलं मत करतात. आता ते बोलवतात आपले जो काय टेस्ट रिपोर्ट येतोय ना, त्याच्यावरून तर ते आश्वासनात द्या आम्हाला असं. आता जी कामं चालू आहे, जे काम अजून काही मुद्दा आहे का? ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये हे बघा, पाणी अजून एक सगळ्यात पाणी व्यवस्थित इम्पॉर्टंट, नाही गावामध्ये 2 रुपयामध्ये 15 लिटर पाणी द्यायची सुविधा होती. 2021 जेव्हापासून ते बसलेलं 5 रुपये आहे पहिलं. तेव्हापासून आतापर्यंत पैसे जमा आहेत का? 10 महिने ग्राम निधीच्या खात्यावर 1 रुपया देखील जमा नाही. चालू आहे चालू आहे. 5 रुपये होतं, आता फक्त 2 वर्ष झालं 2 रुपयावर आलं. मग ते आता त्याचे पैसे कुठे आहेत? अर्व आहे ना. बरं, मग ते काय टाकतात पैसे का नाही? आमचे पैसे कुठे? पैसे कुठे कधी घेता साहेब या समजून ते काय करायचं ते आणायचं. साहेबच टेन्शन मध्ये आला. नाही, त्याच्यावर बी कारवाई झाली पाहिजे. 2021 पासून आरोच्या पाण्याचे हे थांबा. कोरोना थांबा. ठीक आहे, ते काय नाका त्यांचं तर आता तेव्हा ही कारवाई आता जमा करून काय ह्याचं याच कोणी खाल्लं? व्याज कोणी घालते? बघूया. मग त्याच्यामध्ये काय दिसतंय का त्याच्यामध्ये पैसा आहे? अहो, काढून काय दिसतंय अहो, त्यात? काढून घेते साहेब, रोज काढून महिन्याला गेलं. एक जण काढतोय. महिन्याला 1 जण 10 महिन्यात तुमच्याकडे पैसे किती जमा झाले? नाही आलेच नाही. कसं करायचं आता? मग ती प्रॉपर्टी कोणाची नेमकी? माझी का गावाची? सरपंचाची सरपंचाची जे काय आता पैसे तुला ठेवलं काय ना ते मला लिखित द्या. माझ्या अहो साहेब 5-5 रुपये टाकून लोकांनी पाणी नेलं. हे बी घ्या. गहामाचा पैसा जमा झालेले पैसे 2021 पासून गहामाचा कशाचा पैसा होता हा साहेब, त्याचसोबत त्या आरोमधून फक्त वास आलेलं पाणी येतं. वास आले. खराब पाणी चिल्लर बसवलाय, त्याची 14 लाखाचा चिल्लर आहे. सगळे पैसे खर्च झाले. हा हा ठीक आहे अहो सगळ्यात महत्वाचं हे ग्रामनिधीच्या खात्यावर रुपया नाही. प्रत्येक मुद्दा हे बघा, तुम्हाला घुमून यायला 2-3 तास लागले. आम्हाला प्रत्येक वेळेस हे करायला वेळ नाही. आमचा छोटा मोठा पण तुम्हाला घ्यावा लागेल. घंटा गाडी विचारून कुठे घंटा गाडी खरेदी किती होती? ती ह्याच्यात आहे, वेगळा विषय तो वेगळा विषय थांबा हे आपल्याला चौकशी करून घ्यायची 2021 पासून मी तुम्हाला आयुष्यपत सांगतो. मी एकदा या मॅडमकडे आलो होतो, त्या मॅडमने फक्त आडवं बोलली, तर मी पाऊल पण ठेवलं नाही या ग्रामपंचायत, आलो बी नाही. नाही आता जे मुद्दे आले ना, हे सगळे मुद्दे आश्वासन पाहिजे. 4 ते 5 मुद्दे त्याच्यामध्ये सगळं आलं. सगळे ऍड करा. ते मुद्दे लिहून घेतले ना, तुमच्या हिशोबाने ते ऍड करा. 5 मुद्द्यांवरती आम्हाला आणि पुढच्या वेळेस अजून आमचे राहिलेले मुद्दे अजून आंदोलन करू. राहिलेलं अजून 5 मंजूर करून घेऊ. आता त्याच्यामध्ये ना 21 पासून ते 25 पर्यंत जे काम आहेत ते सगळेच काम आले. तो एकच मुद्दा होतो कामाला हा ते सगळं म्हणजे त्याच्यामध्ये आले 15 आले सगळे चालले. व इथं व सर्व ग्राम असतं 3 ट्रस्ट. अच्छा, ठीक आहे, त्याच्या हिशोबाने करा. चला, काही प्रॉब्लेम नाही. तवर याची कोर्स आहे का?
पाणी वगैरे पोरांनो बाई. सरबतवाला नाही आहे का? नाही का कुठे गेला? बंद आहे. त्याला फोन नाही केला का? फोन हा? भाऊ, पाणी आणलं? आहे का? उद्या सर धरा घ्या. लई ताप आहे. धरा घे दोन. आता पण नाही. काय पैसे गेला पाणी नाही पाणी येत नसलं तर टँकर बिंकरची सुविधा करा म्हणा. नळाला ना? मग काय नळाला पाणी येत नसलं नळाला पाणी येत नाही बघा सध्या. पाणी येत नाही नळाला. टँकरची सोय करा, कारण पाण्याची भीषण परिस्थिती खाऊ आहे. दे की खाल्लं की पैसे कुठे गेले पाण्याचे पाणी येतच नाही तो इकडे. काय माहित आम्हाला. अहो साधी ब्लिचिंग पावडर टाकत नाही राव सर पाण्यात. इतर लोकांना, इतर गावच्या लोकांना काय तरी अहो त्यांना सांगितलं होतं टाकलं की विचारा त्यांना ग्रामसेवकांना यांनाच हेच होतं विचारलं येते काय तेव्हा ते तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस हे टाकायला ब्लिचिंग पावडर टाकायला ते बी साहेब होते तुम्ही तिथं ते ऐका की तुम्ही त्या चाळीचं बी हे करता मला होतं तिथलं काहीच केलं नाही चला बघायला आणखी तिथं काय केलं का वर्ष होतं आता पाऊस येईल आता पाऊस आला की आणखी तीच परिस्थिती होणार आहे. अजून एक गोष्ट, या रस्ता जे करतायत यांना स्पष्ट स्वरूपात आदेश द्या. ऐका ना, असू द्या, ऐका ना, ऐका ना, ऐका ना, सांगायचं काय म्हणजे ऐका, स्पष्ट शब्दात आदेश काय द्यायचे, वरचं येणारं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरतंय आणि त्याच्यावरती ही भिकारचोट काहीच करत नाहीये. त्यांना मी 100 वेळा सांगितलंय. नाही घेतली ना, नालीच नाही घेतली, गावाला घेतली फक्त. वरचं पाणी येणार, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसता येते सगळं. आधीची जी यंत्रणा होती ती सगळी विशेष सभा नाही का, विशेष सभेमध्ये हा एक फरक आहे. विशेष सभा कधी राखीची बोलत विशेष सभा चालेल. जे काही गावामध्ये पाणी येते गावामध्ये दूषित पाणी होते आणि पुढे भविष्यामध्ये रोगराचे पसरण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही ठराव करून ते याला पाठवतात. असं सर्व सांगायचं तीन बऱ्या काय नाही यावं ते ग्रामपंचायत 3 बऱ्या एखादं काय 3 बऱ्या यावं लागतं 3 काय मागणी नोंदणी एकावर पण नोंदणी झालं नाही नोंदणी साहेब ते फोटो इथे ठेवले तर फोटो कोण कालवा करतोय कळतच नाही लगा तुम्हाला. आपला देश महापुरुषांच्या विचारांवरती चालतो. आपल्या महापुरुषांचे फोटो हिंदी कुठं आणि कसे ठेवले तुम्ही बघा. आता हे बघा, हे साहेब 10 महिने झालेत, लोकांना त्यांचं नावच माहित नाही. तिथं नाव आहे भोरे, नाव काय तिथं सरपंच. आमच्या गावाला 1 वर्षापासून सरपंचच नाही, त्या सरपंचाचं नाव येत आहे. ग्रामपंचायत कर्मचारी 1 वर्ष नाही सर नाही म्हणते. पुढे गेले म्हणजे काम नाही काय करायला. काल सूचना दिल्या होत्या त्यांना. काल सांगितलं होतं हे सगळं असं बदलावून. कर्मचारी नाही त्याचं काय ठेवायला ठेवायला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही, छत्रपती शिवाजी महाराज नाही, फुले शाहू आंबेडकर कोणीच नाहीये. सगळे गुंडाळून ठेवले. हे लावून हे नाही बरोबर आहे.
साहेब ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर झाडलं सुद्धा जात नाही. वर्णदान केले की पुन्हा वर्ण सांगायची गरज लागणार नाही पाहिजे यांना. गाव कसं चालेल लोक यंत्रणा नाही, सगळे सगळ्यांना सांगणार एवढा करू काय होते लागत त्याला ग्रामपंचायत आहे की ग्रामपंचायत सांगितलंय नाही लागणार. जेआर मध्ये कर म्हणा जेआर मध्ये बोल म्हणा जेआर खाल्लं म्हणजे आपलं मी पाहतोय बाबा हे हो हा. हे सगळ्यांना सांग. हे ग्रामपंचायत 2 खाल्ली म्हणजे तुम्ही सगळे इथे बसलात उभं राहिला ते काय कमी कोण मागे राहतं आम्हाला जे सांगितलं चहा नाही सरबत आहे बाथरूम पडतो बाथरूम बाथरूम मध्ये जा बाथरूमला जायचं ए, बाथरूम बघा जरा 75,000 ग्रामसेवक चावी बाथरूम हो ग्रामसेवक चावी कुठे बाथरूमची किंमत किती विचारू जरा? उद्घाटन नाही झालं थांबा. उद्घाटन करू थांबा. बाथरूमचं उद्घाटन करू थांबा. काही प्रॉब्लेम नाही. 25 करता का असं मी रेकॉर्ड हे आधीच गावलेले आहेत आम्हाला, त्यामुळे काहीच विशेष नाही. 25 करायचा काही अडचण नाही. 25 तारखेला विशेष ग्रामसभा आहे तिकडची. त्याला कोणाला जेवढा काही 5 वर्षाचा राग अडचणी साठलेल्या आहेत, या तिथं. प्रत्येकाने यायचं. रागाचा काय विषय ना पोटामध्ये साठलेल्या नाही साहेब अडचणी केलं तो याला काय करायचं ठराव आहेत ना, ते ठराव योजना मात्र करून आमच्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला विहीर भेटली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याचं नाव मागे त्याला आणि ते पैसे कोणी खात आहे ते बी बघा एक आहे त्याच्यामध्ये विहिरीला 50-50, 60-60 हजार कोण खात आहे ते बी बघा मागणार आता मागितलं म्हणलं शेतकऱ्याला वाटतं भेटू द्या 3-4 लाख घालू तर म्हणते शेतकऱ्याला वाटतं 50,000 भेटतंय मागणाऱ्याला लाज वाटली पाहिजे की हा अहो पैसे दिल्याशिवाय बी मंजूर होत नाही साहेब. होय साहेब होय साहेब होय साहेब जे पैसे देईन त्याचीच वेळ मंजूर होती नाही. त्या दिवशी गावामध्ये गावाच्या साहेब विशेष सभेमध्ये जेवढी लोक मागतील तेवढ्यांना विहीर आपण मंजूर करून द्या. ठराव करायला लावा. ठराव करा, तुम्ही लिस्ट तयार करून द्या. लिस्टप्रमाणे ठराव या साहेबांना पाणी द्या ना. आणि अजूनही ही जी जागा आहे ग्रामपंचायत यंत्रणेला हस्तांतरित करून मी याच्यावरती ग्राउंड बनवावं ही आमची मागणी करायला लावा. क्रीडा विभागाशी बोलून काहीच नाही. ते अतिक्रमण पण काढायचे आदेश द्या, कारण की नाही ते नाही आताच आहे. मुळात आपलीच कचरा कुंडी अतिक्रमण देते 2 लाखाची कचरा कुंडी आपलीच अतिक्रमण. त्याच्यावर पहिली कारवाई झाली. त्याच्यावर पहिली कारवाई 19 तारखेला आपण येत होतो. 2011 पूर्वी जर असेल आहे किंवा मग काय राहणार ते आधीच आहे ना, जुनं आहे. चालू आहे प्रस्ताव आपल्याला देणार एक आपलं काम सुरू
काल सुषमा देऊन आता जो रस्त्याचं काम चालू आहे गावाच्या गावपासाच्या पलीकडे जिथं कुणी राहत नाही, जिथं माणूस शेळ्या घेऊन जात नाही, तिथं मात्र रस्त्याचं काम चालू आहे. तिथं तुम्हाला फुफुटा येते लोकांच्या घरात, लोकांच्या घरात एक फुफुटा निघते. मंजुरी कसं काय घेतली ती? माहिती आहे मला साहेब. या जल रस्त्याची सुविधामध्ये काहीतरी मंजुरी घेतली. मला सांगा, जर मी आता सिमेंट रस्ता बनवला तर त्याच्यावरती दुसरा रस्ता किती वर्षांनी बनतो? 20 वर्षात. मग 2.5 वर्षाचा दुसरा रस्ता कसा बरं केला ती केला, दोनच बोटं असतात. नाही, जे काही त्याचं इस्टिमेटला असेल ना, तो रस्ता असेल पण रस्त्यावर रस्ता केला कसा मेन प्रश्न आहे. एस्टिमेटला जो असेल बरं 16,000 रुपये ब्रासनी कुठलं पेविंग ब्लॉक आणलेत माहिती? एवढं महाग असतं 16,000 रुपये ब्रासनी पेविंग ब्लॉक टाकलाय. 16,000 रुपये ब्रास, 1,06,000 किती 65,000 65,000 नाही, ती शाळेला तर 6 लाखाची वेगळी आहे, ते मंदिरामागे टाकलेलं आहे. त्यांनी 10 ब्रासाचं काम केलंय. एकच मिनिट थांबा, यांना दाखवतो. चौकशीच्या वरती करता येईल. मी रोबोट थोडी मदत करा. आय एम नॉट अ रोबोट. पुढे घ्या. आणि त्याच्या पेवर ब्लॉकच्या मजुरीसाठी 12,836 वेगळे होते. आणि हे काम आहे फक्त 10 ब्रास. किती? 10 ब्रासला एवढं पैसे. चौकशीच्या वेळेस आपण करू ना. कारण त्याचे काम पाहत नाही. कामाचं माप घेऊ नाही. टाकले कसं माहिती, त्याच्यावर वाद आहे, त्याच्यात आणि इथे पार्शियलिटी जास्त चालते. झालं ते सगळं झालं पाहिजे, त्यांना असं नाही. तुम्हाला दाखवणार आहे, आम्ही बघायचं बी आहे, थोडं फिरून बघा. झालं? श्री रविराज उर्फ अण्णासाहेब शेषराव साबळे चष्णात सॉरी राहणार पिंपरी तालुका भूम. ग्रामपंचायत कार्यालय तिंत्रंजळी या रिचार्ज अनुमानित आणि भ्रष्ट कारभाराविरोधात ताळेबंद आंदोलन करण्याबाबत म्हणजे तुमचा विषय तोच येतो. संदर्भ आपले पत्र निवेदन दिनांक 18/5/2026 वरील संदर्भ विषयाच्या अनुषंगाने आपणास कळण्यात येते की 1. ग्रामपंचायत कार्यालय तिंत्रची विशेष ग्रामसभा दिनांक 25/5/2026 रोजी घेण्यात येईल. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा व इतर काही अभिलेखे उपलब्ध नसल्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी यांचा खुलासा मागून नियमाप्रमाणे कारवाई अनुसरली जाईल. सन 2020-21 ते आज तागायतच्या कालावधीतील ग्रामपंचायत कामकाजाची 1 महिन्यात चौकशी पूर्ण करून दोषीवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. ही 3 मुद्दे आले. आता काय राहिले त्याच्यात? आरओचा एक राहिला की नाही ना, ते पैसेच जमा नाही आहेत. आरओचं नाही, आरओचं काम केलेलं वेगळं. त्यांनी पैसे जमा केले होते त्या ती लोकवाटा कुठे आहे तेच माहित नाही. लक्षात येते नाही घ्या ना, तो केव्हापासून नाही तेव्हापासून घ्या. काय करायचं साहेब, व्हिडिओ साहेब ठेवले 2 रुपये पण खाते ती, म्हणजे इलाज वाटायला पाहिजे त्यांना. 2 रुपये बी सोडी प्रश्न 2 रुपयाचा बी नाही साहेब. परत त्याच्या दुरुस्तीला 2-2 लाख उचलायचे. ते चौकशीमध्ये ऐका ना, आरओ प्लांट वरती 5 लाख खर्च केलेत ही चौकशीचा भाग. आणि त्याच्यामध्ये लोकवाटा जमा होणारा कुठं गेला तो कुठं गेला हा एक भाग. त्याच्या खात्यात जमा पाहिजे. नाही ना होणार. तो रिझर्व्ह ग्रामनिधीला जमा पाहिजे. जमा झाले पैसे. साहेब 2021 ते 24 5 रुपयानं होते पर डेचं, पर महिन्याचं 8 ते 10 हजाराचं कलेक्शन होतं. कॅल्क्युलेशन परत दिसतंय का तिथं का नाही? आता कॅल्क्युलेशन कसं दिसलं? त्यांनी पैसेच जमा केले नाहीत. आता काढताना हे बघा, आता समजा थांबा 1 मिनिट मंदिराचा 12 रुपये ऐका ना. ऑनलाईन का म्हणजे तिथं काय रेकॉर्ड दिसतंय का असं मला तर ह्यांना विचार. त्या डब्यात 5 रुपये टाकायचं, पाणी घेऊन जायचं. त्याचं ऐका ना, ते पैसे काढले. आता मंदिराची तिजोरी फोडताना कसं पंच असतात, त्यानंतर रेकॉर्डिंग भरलं असतं. कोण फोडला? आता इथं कोणी फोडलं? मग हे सगळे चोर आहेत. यांनी सगळी तिजोरी फोडून मागचे 5 वर्ष झाले ते आरओचे पैसे खाल्लेत आहेत. आणि हे कोणी खाल्लेत? तर जे ओपन केलं कोण आता शिपाई 5 रुपये घेऊन सरपंच, येतात. उपसरपंच आणि सदस्य, त्यामध्ये ग्रामसेवक पण ऍड, यांनीच खाल्लेले आहे. बाकी दुसरं तर कोण जाणार नाही.
ती रीतसर व्याजासहित वसुली होऊन ऐका, रीतसर व्याजासहित वसुली होऊन यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. चोरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यांच्यावर, चोरीचा. चोरीचा ग्रामनिधीचा पैसा आहे, लोकांचा पैसा आहे. 5 रुपये का असणार पण लोकांचे ते. हो, पाण्याचे पैसे सोडणार तो हे. याच्यावर शिक्का शिक्का अखंड तालुका शिक्का. हे करू का काय ग्रामपंचायत साहेब शिक्का माझा एकच आहे होय. ते बघा इकडे. शुद्ध पाणी थंड पाणी हे जमा झालेलं रकमेची चौकशी करा. बस का? वरील सर्व मुद्द्याच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येईल. आता त्या पत्रावर शिक्का नाही येणार, मग कसं करायचं? नाही आता काय करतो तुम्हाला हे देतो आणि ते तुम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो, हे काढतो ते पाठवतो तुम्हाला. ठीक आहे सर. आहे का ह्याची पण ह्याच्यावर शिक्का घेशील का तू परत गेल्या भूमला देतील ना? त्याचं काय प्रॉब्लेम सही असलं तर त्याचं काय म्हणतात ते काहीच प्रॉब्लेम. हे तुमचा आहे विश्वास, तुम्ही हंबल वाटला, त्यांनी काही उत्तरं दिली नाहीत आम्हाला. बोललेच नाही साहेब. काय उत्तर देते माझा एकदा साहेब पडलं माझा प्रेस आहे. तुम्ही बघत असं नाही आल्यापासून आता 10-11 महिने चालू. अहो गाव मला काय म्हणायचं, गावामध्ये आल्यावर सुंदर तर वाटावं थोडंफार. एवढा पैसा येतोय कुठं जातोय? खाण्यासाठी थोडी आहे. त्यासाठी तर हे केलं. सगळ्यात जास्त भोरे मॅडम गाजल्या ते आजच्या ग्रामसभेत. कालावधी आहे ना, कालावधी आता कसं आहे ना, सगळे आहे ना त्यामध्ये. सर विशेष सभाला रिक्वेस्ट आहे गोरे मॅडमला बोलवा, कारण आणि आम्हाला थांबा साहेब, ऐका ना साहेब, थांबा त्याच्यामध्ये विशेष सभेमध्ये तुमचा प्रतिनिधी असेल असं मेन्शन करा. निरीक्षक म्हणून निरीक्षक म्हणून पाठवा. लिहा ना त्यात लिहा. साबळे साहेब तुमची माझी ओळख. मी येतो. नेमणूक मी तुम्हाला आदेश देतो. शब्दाला नाही साहेब. लिहा तुम्ही एक लाईन लिहा त्याच्यात. हे मला हानतेल लोक सगळे जमा आदेश केले. देतो ना तुम्हाला. काय म्हणतो नावाचाच आदेश देतो तुम्हाला. काय करायचं आदेश दिला एक विषय फक्त माझ्याशिवाय विश्वास ठेवा. मी येतो. साहेब तुम्ही आले होते ते चारी सांगितलं होतं, आणखी तिथे काहीच झालं नाही. तुम्हीच आले होते त्यावेळेस. ते पावसाळ्यात तिथं हे केलं दाखवलं तुम्हाला. सुशांत नाही केलं. विचारा त्यांना, तुम्हीच आले होते त्यावेळेस. कसा विश्वास ठेवायचा? त्यांना कल्पना देऊन गेलोय. ग्रामसभेला मी विषय तुम्ही आले होते, तुम्हाला दाखवले होते त्यावेळेस ते पावसाळ्यात ते पाणी. विशेष ग्रामसभा निरीक्षक म्हणून कोयना साहेब आले. साहेबांना खाली बस. सरबत द्या. राहुल जायचंय दाखवायचं रोड दाखव. पंचायत हा कर थोड्या वेळ बंद. बाहेर दाखवतो पाणी जाऊ सकाळी. स्थळ पाणी दाखवतो.